हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपाज किचन. आज मी बनवणार आहे पिझ्झा आणि आमच्या घरच्यांना सगळ्यांना फार फार आवडतो आणि खूप हेल्दी बनवणार आहे. तर इथे मी 1 कप मैदा घेतलाय आणि 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय आणि पीठ टाकल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे मैद्याला आणि गव्हाच्या पिठाला. गव्हाचं पीठ हे जे आहे हे नॉर्मल आहे, मी जे चपाती बनवते तेच पीठ घेतलंय आणि एका वाटीमध्ये 1 टीस्पून इथे मी साखर टाकली आहे, हाफ टीस्पून इथे मी मीठ टाकले आणि त्याला चांगलं विरघळवून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे मी ईस्ट ॲड करते. तर हे जे ईस्ट आहे इन्स्टंट आहे, लगेच तुम्ही मिक्स करून त्याला पिठामध्ये ॲड करू शकता. तर इथे मी 3 टीस्पून इथे मी याच्यामध्ये ईस्ट ॲड केलंय. तर ईस्ट ॲड केल्यानंतर मस्त त्याला म्हणजे त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी ॲड करून त्याच्यामध्ये टाकते आणि ईस्ट टाकल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून याला मस्त असा सॉफ्ट डव बनवायचा आहे आपल्याला त्याला. तर बघू शकता याच्यामध्ये मी 1 टीस्पून इथे मी बटर ॲड करते. तर बटर ॲड केल्यानंतर पण त्याला चांगलं नंतर मिक्स करून घ्यायचंय, चांगलं सॉफ्ट असं बनवायचंय. आणि इथे जो डव आहे मी तो त्याच पातेल्यामध्ये ठेवलाय. तर तुम्ही कुकरमध्येही ठेवू शकता, एअर टाईट ठेवायचं आहे, हवा नाही लागली पाहिजे असं ठेवायचं आहे. तर कुकरमध्येही ठेवू शकता, त्याच्यामध्ये पण छान फर्मेंट होतो तो बघा. तर इथे मी पिझ्झा सॉसची तयारी करते. तर इथे मी टोमॅटो घेतले 3, चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याला कट केलंय. तर इथे 1 टीस्पून मी एका पॅनमध्ये ऑइल ॲड केलंय. तर ऑइल कुठलंही ॲड करू शकता, तसं काही नाही आहे. तर टोमॅटो जे आहे ते चांगले आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे. तर इथे बघू शकता टोमॅटो टाकता टाकता मला चांगला चटका लागला होता. तर बघा किती मस्त चटका लागला होता. तर हिरवी मिरची मी त्याच्यामध्ये ॲड केली आहे आणि लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटं बाईट अद्रकचं ॲड केलंय आणि हे जे टोमॅटो आहे त्याला चांगलं सॉफ्ट होऊ द्यायचंय. तर बघू शकता टोमॅटो पण मस्त सॉफ्ट झालेत आणि त्याच्यानंतर ते जे वरचे छिलके आहे ते काढून घ्यायचे, त्याच्यामध्ये तसेच नाही ठेवायचे, जेणेकरून जो सॉस आहे आपला तर तो चांगला सॉफ्ट बनेल आणि छान लागेल. तर इथे मी सॉस म्हणजे मार्केटचा पण थोडासा ॲड करणार आहे आणि हा पण ॲड करणार आहे. तर जर का तुमच्याकडे मार्केटचा नसेल तर तुम्ही हा फक्त पिझ्झाला पण लावू शकता. तर इथे हलकंसं थंड झाल्यानंतर मी लगेच त्याला मिक्सरमधून काढून घेते. तर बघू शकता किती मस्त सॉफ्ट असा सॉस तयार झालाय आपला. तर इथे मी पनीर ॲड करणार आहे पिझ्झामध्ये. तर थोडंसं मॅग्नेट करून ठेवणार आहे त्याला. तर त्याच्यामध्ये पनीर घेतलंय मी, मीठ टाकलंय, मिरची टाकली आहे, लाल मिरची पावडर, हळद टाकली आहे आणि याच्यामध्ये चाट मसाला टाकलाय. आणि हे जे आहे पनीर तंदूर मेयोनीज आहे, तर हे असेल तर टाका, नसेल तर स्किपही करू शकता. असं काही नाही की टाकणं जरुरी आहे, फक्त एवढं आहे की थोडीशी टेस्ट जी आहे ती छान लागते. तर इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलेत 4 आणि शिमला मिरची 4 घेतलेत. आणि शिमला मिरचीचा जे आतला भाग आहे जो बीटचा असतो तो काढून टाकलाय आणि 2 हिरवी मिरची घेतली आहे. ही हिरवी मिरची काहीही तिखट नाही आहे, खूप फिकी आहे. तर इथे काय करायचंय, जो कट करतोय आपण तर त्याला थोडंसं स्क्वेअरमध्ये कट करायचंय, म्हणजे जो मार्केटसारखा पिझ्झा वाटला पाहिजे म्हणून कट करतीये. तर तुमच्याकडे जर मक्का किंवा बेबी कॉर्न वगैरे असेल तर तेही तुम्ही ॲड करू शकता. तर इथे मी 4 पिझ्झा बनवणार होते, तर चीज थोडं जास्तच घेतलंय मी. तर बघू शकता जो डव आहे तो पण मस्त फर्मंट झालाय. तर इथे मी 1 तासासाठीच ठेवलं होतं. जर का तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही याला 2 तास ठेवू शकता. म्हणजे जितकं जास्त वेळ ठेवणार ना तितकं छान आणि सॉफ्ट असा डव बनणार. तर माझ्याकडे जास्त वेळ नव्हता म्हणून मी 1च तास ठेवलं याला. आणि काय करायचं, फरशीला जे आहे गॅसच्या ओट्यावर चांगलं त्याला साफ करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर थोडासा मैदा ॲड करायचा किंवा तेलही ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर त्याला हलकंसं मळून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर बटर लावायचं
आणि परत त्याला चांगलं मळून मळून घ्यायचंय. जितकं जास्त मळणार ना तितका मस्त असा डव तयार होतो, बेस तयार होतो याचा. आणि इथे मी पहिले बोलले की 4 पिझ्झा बनवणार आहे, तर 4 हिस्स्यांमध्ये मी याला कट करून घेतलंय. तर बघू शकता की एक म्हणजे 1 बाय 1 बनवणार आहे, सोबतच नाही बनवणार आहे. अवण एकच आहे माझ्याकडे. तर इथे मी जो आहे एक हिस्सा काढून घेतलाय. परत त्याला हलक्या हाताने त्याला मळून घेतेय आणि गोल राऊंड मध्ये शेप मध्ये बनवलंय आणि तव्यावर त्याला चांगलं पांगून घेतेय. तर मस्त साईडने पण त्याला चांगलं दाबून दाबून त्याला पांगून घ्यायचंय. आणि म्हणजे जो बेस बनवलाय आपण तर तो फुलू नाही म्हणून इथे मी असं मस्त डॉट डॉट त्याला जो काट्याचा चम्मच आहे तर त्याने डॉट डॉट पाडते, जेणेकरून जो बेस आहे तो फुलू नाही म्हणून. तर इथे मी 1 चम्मच सॉस ऍड केलाय, म्हणजे नॉर्मली जो सॉस असतो आपण तो घेतलाय. आणि जो सॉस बनवलाय तर तो 2 चम्मच घेतलाय. आणि एक शेजवान चटणी घेतलीये एक चम्मच. जर का शेजवान चटणी नसेल तर याला तुम्ही स्किपही करू शकता. आणि त्याच्यानंतर मी अमूलचं चीज घेतलंय मस्त. तर हलक्या थोडंसं टाकतीये त्याच्यामध्ये. तर चीज तुम्हाला किती आवडतं तर त्यानुसार तुम्ही ऍड करू शकता. मला चीज फार फार आवडतं. पण मी याच्यामध्ये जास्त ऍड नाही करत आणि मी थोडंसं कमीच खाते चीज असं वाटतं मला. तर आवडीनुसार मस्त अशी याच्यावरची डिझाईन बनवायची आहे. म्हणजे जे पण मी कट केलंय पनीर वगैरे ते त्याच्यामध्ये ऍड केलंय. आणि अवनला पहिलेच प्री हीट करून ठेवलं होतं आणि लगेच पिझ्झा मी अवनमध्ये ठेवलाय. तर बघू शकता माझ्या मुलाची किती एक्साइटमेंट आहे तो. म्हणजे मिनिट्स काउंट करत होता, सेकंड काउंट करत होता. आणि झाला पिझ्झा म्हणून तर सगळ्यांना सांगितलं त्याने. सगळे आले, आई बाबा आणि मस्त बसलेत. आणि मी लगेच पिझ्झा घेऊन जाणार आहे त्यांच्यासाठी. तर खूप गरम होता तर मी एवढं काही तुम्हाला दाखवू शकले नाही. पण बघू शकता डॉमिनोज पेक्षा पण भारी असा पिझ्झा बनलाय बघा, किती भारी वाटतोय. तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी. जर का तुम्ही घरी ट्राय केला ना तर तुम्ही बाहेरचा पिझ्झा खाणं बंद करणार आणि घरीच पिझ्झा बनवायला लावणार. तर इथे मी लगेच दुसऱ्या पिझ्झाची पण तयारी केलीये. तर इथे मी 1 चम्मच सॉस आणि 2 चम्मच आपला घरी बनवलेला पिझ्झा सॉस आणि 1 चम्मच शेजवान चटणी. तर मस्त त्याला चांगलं लावून घेतलंय. शेजवान चटणी याच्यासाठी की थोडंसं स्पायसीनेस येतो त्याच्या, म्हणजे तिखटपणा येतो त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी. आणि फटाफट चीज ऍड केलं मस्तपैकी. तर त्यानंतर परत मग जे कट केलेलं आहे कांदा, शिमला मिर्च, पनीर, अजून मिर्च, असं सगळं ऍड केलं त्याच्यावर. आणि फटाफट दुसरा पण पिझ्झा ठेवला. तर लगेच ओव्हनमध्ये परत त्याला प्री हीट केलं. थोडंसं बनवायला थोडंसं 2-3 मिनिटं लागतात, तर लगेच ओव्हनला पण परत प्री हीट करावं लागतं. आणि लगेच अभिमन्यू पण आला लगेच दुसरी प्लेट घेऊन पिझ्झा घेण्यासाठी. ओव्हनमध्ये कसं आहे ना की 15 ते 16 मिनिटांमध्ये लगेच पिझ्झा होऊन जातो. कढईमध्ये 25 ते 30 मिनिटं लागतात कढईमध्ये व्हायला. आणि कढईमधला पण पिझ्झा खूप छान लागतो, खूप टेस्टी लागतो. आणि त्याचा कढईतला पिझ्झाचा कलर पण खूप छान येतो. ओव्हन मधला पण याचा खूप छान कलर आलाय. पण माझ्याकडे कसं ओव्हन आहे तर मी जास्त करून ओव्हन मध्येच पिझ्झा बनवते. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण छान बनवू शकता. म्हणजे खाली थोडंसं मीठ टाकायचं आणि कढई पण चांगली थोडीशी जड घ्यायची आणि स्टँड ठेवून त्याच्यावर मस्त छानपैकी पिझ्झा ठेवायचा. त्याच्यामध्ये पण खूप भारी बनतो. तर इथे व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली तर मला नक्की व्हिडिओमध्ये म्हणजे कमेंटमध्ये सांगा. तर स्वस्थ रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू.